नमस्कार सर्वांना. आज आपण जाणार आहोत बंगलोरमधील अतिशय प्रसिद्ध आणि दरवर्षी हजारो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या लालबाग फ्लावर शोला. फुलांचा सुंदर नजारा तर इथे पाहायलाच मिळणार आहे, पण यावर्षी फ्लावर शोची खासियत म्हणजे फुलांच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला कर्नाटकचा प्राचीन इतिहास. यावर्षीच्या फ्लावर शोची थीम आहे वेस्टर्न गंगा डायनॅस्टी, म्हणजेच कर्नाटकाच्या इतिहासातील एक महत्त्वाचा राजवंश. आणि या थीम अंतर्गत फुलांपासून तयार करण्यात आलेली प्राचीन मंदिरे, युद्धाचे प्रसंग, हत्तींची सेना आणि ऐतिहासिक व्यक्तिमत्वांची प्रतिकृती हे या फ्लावर शोचे मुख्य आकर्षण आहे. चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया लालबाग फ्लॉवर शो 2026 अगदी जवळून. बंगलोरला गार्डन सिटी म्हणून ओळखलं जातं आणि त्यामध्ये लालबागला एक विशेष स्थान आहे. फ्लावर शोच्या काळात संपूर्ण लालबागचं वातावरण बदलून जातं. आजूबाजूच्या वेगवेगळ्या रंगांची फुलं, सुंदर फ्लोरल अरेंजमेंट्स, विविध प्रकारच्या वनस्पती आणि सजावट पाहायला मिळते. पण या सगळ्यांचं मुख्य आकर्षण म्हणजे इथलं प्रसिद्ध ग्लास हाऊस. याच ग्लास हाऊसमध्ये दरवर्षी फ्लावर शोची भव्य फ्लोरल इन्स्टॉलेशन्स तयार केली जातात आणि यावर्षी तर ग्लास हाऊसमध्ये इतिहास आणि फुलांची अशी सांगड घातली आहे की ते पाहताना खरंच आश्चर्य वाटतं. कर्नाटकाच्या इतिहासात, साहित्यामध्ये, शिक्षणामध्ये या राजवंशाचं योगदान महत्त्वाचं मानलं जातं आणि हाच प्राचीन इतिहास यावर्षी लालबाग फ्लावर शोमध्ये फुलांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यात आला आहे. म्हणजे एकीकडे आपल्याला सुंदर फुलं पाहायला मिळतात आणि दुसरीकडे त्याच फुलांमधून आपल्याला हजारो वर्षापूर्वींच्या इतिहासाची ओळख होते. हीच गोष्ट या फ्लावर शोला इतर फ्लावर शोजपेक्षा वेगळी बनवते. आता आपण पाहत आहोत या फ्लॉवर शोमधील सर्वात आकर्षक इन्स्टॉलेशन्सपैकी एक, ते म्हणजे बेगूरमधील प्राचीन मंदिरांची फ्लोरल रेप्लिका. बेगूर येथील पंचलिंगेश्वरा टेम्पल कॉम्प्लेक्स हा कर्नाटकाच्या प्राचीन वास्तुशैलीचा महत्त्वाचा भाग आहे. या मंदिराची प्रतिकृती फुलांच्या माध्यमातून ग्लास हाऊसमध्ये तयार करण्यात आली आहे. दुरून पाहिलं तर ही एखादी मोठी मंदिराची प्रतिकृती वाटते, पण जवळ गेल्यावर लक्षात येतं की यामध्ये फुलांचा किती सुंदर वापर केला आहे. इतक्या मोठ्या स्ट्रक्चरला फुलांच्या माध्यमातून तयार करणं म्हणजे खरंच खूप मेहनतीचं काम आहे. रिपोर्टनुसार या मंदिराच्या फ्लोरल रिक्रिएशनसाठी जवळपास 6 लाख फुलांचा वापर करण्यात आला आहे आणि म्हणूनच हे इन्स्टॉलेशन या वर्षीच्या फ्लोरल शोचं एक प्रमुख आकर्षण ठरतं. आपण पाहणार आहोत आणखी एक खूपच इंटरेस्टिंग अट्रॅक्शन, ते म्हणजे गजसेना. गजसेना म्हणजे राजांच्या सैन्यातील हत्तींची सेना. प्राचीन काळामध्ये युद्धामध्ये हत्तीचा वापर केला जात असे आणि गंगा डायनॅस्टीच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित हा युद्धाचा प्रसंग इथे फुलांच्या माध्यमातून दाखवण्यात आला आहे. हत्तींच्या प्रतिकृती, सैनिक आणि युद्धाचा माहोल हे सगळे फुलांच्या सजावटीतून तयार करण्यात आले आहे. म्हणजे आपण फ्लॉवर शो पाहायला आलो असलो तरी इथे फक्त फ्लावर्स नाही तर हिस्ट्री, कल्चर, आर्ट आणि हॉर्टिकल्चर यांचा सुंदर कॉम्बिनेशन पाहायला मिळते. फ्लावर शोमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलं आणि ऑर्नामेंटल प्लांट्स पाहायला मिळतात. फुलांची रंगसंगती, त्यांची मांडणी आणि त्यापासून तयार केलेले स्कल्पचर्स खूपच सुंदर दिसतात. काही ठिकाणी फुलांची साधी डेकोरेशन आहेत, तर काही ठिकाणी फुलांचा वापर करून मोठ्या मोठ्या हिस्टॉरिकल स्ट्रक्चर्स तयार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक सेक्शनमध्ये काहीतरी नवीन पाहायला मिळतं. फोटोग्राफी करण्यासाठीही ही जागा खूपच सुंदर आहे. विशेषतः ग्लास हाऊसमधील फ्लोरल इन्स्टॉलेशन समोर तुम्हाला खूप छान फोटोग्राफ्स आणि व्हिडिओज मिळतील.
फ्लॉवर शो पाहून लगेच बाहेर पडण्याची गरज नाही, कारण लालबाग बॉटनिकल गार्डन स्वतःमध्येच खूप मोठं आणि सुंदर ठिकाण आहे. इथे तुम्हाला हिरवीगार झाडं, विविध प्रकारच्या वनस्पती, सुंदर वॉकिंग पाथ्स आणि लालबागची प्रसिद्ध हेरिटेज अट्रॅक्शन्स पाहायला मिळतात. म्हणून फ्लॉवर शोसाठी साधारण 2 ते 3 तास आरामात ठेवले तर तुम्हाला संपूर्ण एक्सपिरियन्स एन्जॉय करता येईल. फ्लॉवर शो पाहून झाल्यानंतर आम्ही लालबागमधल्या नर्सरीकडे गेलो. इथे वेगवेगळ्या प्रकारची फुलांची रोपं, ऑर्नामेंटल प्लांट्स, कॅक्टस, व्हेजिटेबल सीड्स आणि इतर अनेक प्रकारची झाडं पाहायला मिळतात. नर्सरीमध्ये प्लांटसोबत पॉट्स, प्लांटर्स आणि गार्डनिंग रिलेटेड सामान देखील मिळतं. त्यामुळे ज्यांना गार्डनिंगची आवड आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण नक्कीच आवडण्यासारखं आहे. आम्ही इथे थोडा वेळ फिरलो, वेगवेगळी झाडे पाहिली. फ्लॉवर शोच्या रंगीबेरंगी फुलांनंतर नर्सरीमधली हिरवळ पानं हा आमच्या लालबाग व्हिजिटचा एकदम छान शेवट होता. त्यामध्ये तुम्हाला जर शांतपणे फ्लॉवर शो एन्जॉय करायचा असेल तर सकाळीच लवकर जाणं जास्त चांगलं आहे. मला या फ्लॉवर शोची सगळ्यात आवडलेली गोष्ट म्हणजे इथे फक्त फुलांचं प्रदर्शन न करता कर्नाटकचा इतिहास आणि संस्कृती फुलांच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्यात आली आहे. तुम्ही बेंगळुरूमध्ये असाल किंवा बेंगळुरूला फिरण्यासाठी येत असाल तर 6 ते 17 ऑगस्ट दरम्यान लालबाग फ्लॉवर शोला नक्की भेट द्या. आम्ही शेवटी येताना बोन्साय पार्क पाहिला. तुम्हाला या ठिकाणी ही जी छोटी झाडं दिसतात, पण ह्या झाडांचे वय 15 वर्ष तर काहींचे 20 वर्ष आणि 25 वर्षही आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलसोबत जोडलेले राहा. पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ठिकाणी. धन्यवाद.